लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा हे विदर्भामध्ये येतं. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती अभयारण्य आहेत? तर 3 अभयारण्य आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये. विदर्भाचे प्रवेशद्वार असे बुलढाणा जिल्ह्याला ओळखले जाते. गजानन महाराजांचे समाधी स्थळ हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव या ठिकाणी आहे. मातोश्री जिजामातेचे माहेर हे सिंदखेड राजा येथे आहे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणून कोणाला ओळखले जाते? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. ओके. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? तो कोणता आहे? सर्वात जास्त स्त्रियांच्या प्रमाणे रत्नागिरी. कशामुळं? कारण पुरुषांनी तेथील स्थलांतर केलेले आहे मुंबईच्या ठिकाणी वगैरे कामानिमित्ताने. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा काय जास्त आहे. तर सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा, जेथे की सगळ्यात जास्त वन आहेत, तर असा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. ओके. भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? भारताचे प्रवेशद्वार. आता आपण कुठलं बघूया तर विदर्भाचे प्रवेशद्वार. ओके. तर विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून आपण बुलढाण्याला ओळखतो, तसं भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणाला ओळखतो? तर आपण मुंबई या शहराला ओळखतो. जगातील सर्वाधिक उंच पर्वत कोणता? माउंट एव्हरेस्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र मंजूर पक्षाची स्थापना केली? 1936. संगणकाचा जनक म्हणजे संगणक, आता जेव्हा आपण म्हणतो कॅम्प्युटर वगैरे येते, त्याचा जनक कोणाला ओळखले जाते? चार्ल्स बॅबेज. ओके. चार्ल्स बॅबेज. भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय? अप्सरा. अप्सरा ही पहिली अणुभट्टी भारताची. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणजे अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर विक्रम साराभाई. भारतातील पहिली रेल्वे कुठे व केव्हा सुरू झाली? तर कुठे सुरू झाली? तर मुंबई ते ठाणेमध्ये 1853 मध्ये. ओके. गंगा यमुना नदीचा संगम कुठे झाला? प्रयागराज, अल्हाबादला झाला. महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो? महसूल विभाग जो असतो त्याच्या गाव पातळीवर महसूल सहाय्यक, त्याला आता महसूल सहाय्यक असे म्हणतात, अगोदर त्याला तलाठी असं म्हणायचे. ओके. भारताचा राष्ट्रीय खेळ माहिती आहे? हॉकी. क्रिकेटचं खूप वार आहे आपल्या इथं, पण हॉकीच हा राष्ट्रीय भारताचा खेळ आहे. खूप जणांना असं वाटतं क्रिकेट आहे, पण भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकीच आहे. ओके. भारतातील पहिले कृषीमुक्त विद्यापीठ कोठे सुरू झाले होते? कृषीमुक्त विद्यापीठ नागपूर. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते? पश्चिम बंगालमध्ये होते. तिथं जातीय दंगली होत्या चालू, तर ते सोडवण्याच्या याच्यामध्ये महात्मा गांधी पश्चिम बंगाल येथे होते. भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महर्षी धोंडो कर्वे यांना ओळखले जाते. त्यानंतर विदर्भाचा कॅलिफोर्निया कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? ओके. विदर्भाचा कॅलिफोर्निया विचारल्या. अकोला जिल्ह्यास विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हणतात. अकोला जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या टेकड्या, डोंगर आणि प्रसिद्ध आहे? अकोला जिल्हा आहे, त्याच्या उत्तरेला कोणत्या डोंगर आणि काय म्हटलं टेकड्या प्रसिद्ध आहेत? गाविलगडचे डोंगर लक्षात ठेवायचं. भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे सरसेनापती कोण असतात? तिन्ही सैन्यदलाचे म्हणजे लष्कर, नौदल आणि वायुदल यांचे सरसेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती. ओके. राष्ट्रपती, पंतप्रधान नसतात. खूप मुलांचा गैरसमज असतो की पंतप्रधान असतात, पण नाही, राष्ट्रपती असतात. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले? मोहम्मद इक्बाल. ओके. त्यानंतर मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? मेळघाट हे वाघासाठी, त्याचे भरपूर सारे वाघ आहेत, वाघासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. आत्ताच आपण कोणतं बघितलं होतं? जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट. भारतातील विचारलं तर K2, आय थिंक K2च आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई. ग्रामगीता कोण लिहिली? संत तुकडोजी महाराज.